हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 39. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आणि मागचे सर्व भाग पहा. आता पुढे. अर्जुन फक्त गौरीकडे पाहत होता, पण समोर बसलेल्या गौरीने एकदाही त्याच्याकडे पाहिले नाही. तो तिथून उठून निघून गेला. आत येताना एक मुलगी त्याला धडकली. ती पडणारच होती तेवढ्यात अर्जुनने तिचा हात धरला. आय एम सॉरी. मी पाहिले. तो आपले शब्द पूर्ण करण्याआधीच त्या मुलीने त्याचा हात सोडला आणि त्याच्या गालावर थप्पड मारली आणि ओरडून म्हणाली, हाऊ डेअर यू. तू मला हात कसा लावलास? अर्जुनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. सोबतच तिच्या ओरडण्यामुळे बाकीच्यांची नजर त्या दिशेने गेली. एक्सक्यूज मी, ही काय पद्धत आहे? मी जाणून बुजून हो, जाणून बुजूनच केला आहेस. काय वाटतं तुम्हाला? मोठे श्रीमंत आहात तर तुम्ही कोणालाही मोलेस्ट करू शकता आणि कोणीही काहीही बोलणार नाही. तुमच्या नजरेत मुलींची काहीच इज्जत नाही. काय झालं? नयनने तिथे येत विचारले. प्रताप आणि श्रीकांतही तिथे आले. अर्जुन काही बोलण्यापूर्वीच ती मुलगी बोलली, काय होणार आहे? चान्स मिळाला आणि याने आपली अवकात दाखवली. ती मुलगी काहीही तोंडाला येईल ते बोलत होती. गौरीला ते सहन झाले नाही म्हणून ती उठली आणि पुढे जाण्याच्या बेतात होती, पण शिवने तिचा हात धरला. गौरीने आपला हात सोडण्याचा प्रयत्न केला, पण शिवने तिला ओढले आणि आपल्या बाजूला बसवले आणि म्हणाला, इथे तुझ्या नवऱ्याची रेप्युटेशन आहे. अशा प्रकारे कोणत्याही वाईट माणसासाठी. तो आपले शब्द पूर्ण करण्याआधीच गौरीने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. शिव तिच्या जवळ आला आणि म्हणाला, जर तुला वाटत असेल की आणखी वाईट घडू नये तर नजर खाली ठेव. तर हे सगळं तू? गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. शिव आपल्या कपाळावर अंगठा घासत म्हणाला, देशमुखांच्या प्रतिष्ठेला चार चांद लावायचे काम शिव पाटील शिवाय दुसरं कोण करू शकतं? गौरीच्या डोळ्यात वेदनेची एक लाट उसळली. ती उठायला लागली, पण शिवने तिचे हात कमरेभोवती गुंडाळले आणि तिला जवळ ओढत म्हणाला, तू फक्त हा तमाशा पाहशील गौरी देशमुख, कारण मी तुला इथे याचसाठी आणले आहे की तुला त्यांना पाहून हेवा वाटेल आणि त्यांना तुला पाहून हेवा वाटेल. इकडे मिस्टर सरदेसाई आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली आणि अर्जुनला सॉरी म्हणायला सांगितले. अर्जुनने त्या मुलीकडे रागाने पाहिले. त्यावर नयनने त्या मुलीला सॉरी म्हटले. शिवचा इशारा मिळताच ती मुलगी तिथून निघून गेली. गौरीने वर मान करून अर्जुनकडे पाहिले. तिच्या डोळ्यात वेदना आणि असहायता स्पष्ट दिसत होती. अर्जुनचे हृदय दुखावले. तो तिच्याकडे वळला तसं शिवने गौरीचा हात धरला आणि तिला वर उठवत म्हणाला, कम ऑन, लेट्स डान्स. असं म्हणत तो तिचा हात धरून तिला डान्स फ्लोअरवर घेऊन गेला. अर्जुन जवळून जाताना तिने त्याच्याकडे पाहिले आणि लिपसिंग करत सॉरी म्हटले. तिचे ओले डोळे पाहून अर्जुनचेही डोळे भरून आले. तो पटकन बाहेर निघून गेला. नयनही त्याच्या मागे गेला. इथे शिव गौरीसोबत डान्स फ्लोअरवर आला आणि गाणं चेंज करायला सांगितलं. गाणं चेंज झालं. गौरीने त्याच्याकडे पाहिले. शिवने आपला हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिला जवळ ओढले. गौरीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. शिव इंटेन्सिटीने तिच्याकडे पाहत होता. एक हात गौरीच्या कमरेवर होता आणि दुसरा हात त्याने तिच्या डोक्यामागे ठेवून तिला मागे बेंड करत पुन्हा तिला स्वतःजवळ ओढले. त्याची बोटे गौरीच्या मानेपासून तिच्या पाठीकडे सरकू लागली होती. गौरीला खूप अनकम्फर्टेबल वाटत होते. ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण शिव तिला यशस्वी होऊ देत नव्हता. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे खेळल्या होत्या आणि त्यांचा सिझलिंग डान्स पाहत होत्या. तिथे सर्वांच्या उपस्थितीत शिवला तिचं असं टच करणं गौरीला वेदना देत होतं. ती जितकी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तितकेच तो तिला जवळ ओढत होता. तिला विरोध करायचा होता, पण असं केल्याने
शिवचा इन्सल्ट होईल आणि तिला तिच्या फॅमिलीच्या उपस्थितीत असं करायचं नव्हतं. शिवने तिला गोल फिरवले आणि पुन्हा आपल्या मिठीत घेतले. त्यांचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. गौरीला त्याचा गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. जर तिने मान त्याच्याकडे वर केली असती तर त्यांच्या ओठांचा एकमेकांना स्पर्श झाला असता. गौरीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिला वाटले की शिव तिच्याकडे झुकत आहे, म्हणून ती पटकन दूर सरकली. शिवने तिच्या बोटांमध्ये आपली बोटे अडकवली आणि तिला टर्न करून जवळ ओढले. गौरीची पाठ त्याच्या छातीला लागली. शिवने तिच्या मानेवर आपले ओठ ठेवले. गौरी घाबरली आणि दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण शिवने तिला स्वतःकडे टर्न केले. गौरीचे हात त्याच्या छातीवर होते. शिवने तिच्याकडे नशिली नजरेने पाहिले आणि तिच्या कानाखाली किस केले. गौरीच्या मुठी घट्ट झाल्या. तिला या क्षणी कुठेतरी लपावेसे वाटत होते, पण ती जाणार कुठे? गाणं संपल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. शिवने गौरीच्या फिकट चेहऱ्याकडे पाहिले आणि आपली पकड सैल केली आणि समोर जयवंत देशमुखांकडे विचित्र हसून पाहिले. शिवची पकड सैल झाल्याचे पाहून गौरी तिथून निघून जाण्याच्या बेतात होती, पण शिवने तिचा हात धरला आणि तिला सर्वांमध्ये आपल्यासोबत परत घेऊन आला. पण गौरीला आता तिथे राहणे असह्य होत होते, म्हणून तिने तिची सर्व शक्ती वापरून आपला हात सोडवला आणि ती बाहेर निघून गेली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि नंतर सर्वांकडे पाहत म्हणाला, "मी आलोच," असं म्हणत तोही तिच्या मागे गेला. गौरी सरळ बाहेर येऊन रस्त्यावर उभी राहिली. तिच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिला तिच्या खांद्यावर एक हात जाणवला. गौरीचे डोळे विस्फारले. तो कदाचित नयन किंवा अर्जुन असेल असा विचार करून तिने पटकन डोळे पुसलेत आणि मागे वळले. काजलला तिथे पाहून तिने तोंड फिरवले आणि म्हणाली, "तू आर यू ओके मॅम? सगळं ठीक आहे ना?" मॅम, आर यू शुअर? मी पाहिले जे सर." काजल तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "आय एम ओके." काजल तिचे वाक्य पूर्ण करण्याआधीच गौरीने स्वतःला सावरले होते. ती काजलकडे वळत म्हणाली, "घरी चल." "बट सर, ते येतील." "हो, मी गाडी बोलावते," काजल म्हणाली आणि फोन करू लागली. तेवढ्यात शिव तिथे आला आणि गौरीजवळ जाऊन म्हणाला, "तू अशी बाहेर का आलीस? एकटं येणं रिस्की आहे, तुला माहिती आहे ना?" इथे तो आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच गौरीने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. शिवने तिचा खांदा पकडून तिचा चेहरा आपल्याकडे फिरवत म्हणाला, "वाईट वाटत आहे तुझ्या फॅमिली." "सर, बाजूला व्हा." शिव आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच काजलने आवाज दिला आणि त्याच्या जवळ येऊन त्याला धक्का दिला. शिव गौरीला घेऊन खाली पडला आणि काजलच्या ओरडण्याचा आवाज आला. त्या दोघांनी काजलकडे पाहिलं. तिच्या हातातून रक्त टपकत होते, पण तिने पटकन गन काढली आणि गोळी ज्या दिशेने चालली होती त्या दिशेने गोळी झाडली. गौरीचे डोळे मोठे झाले. ती उठून काजलकडे सरकली. शिवने आजूबाजूला पाहिले. काजलने त्याला आधीच उडवले होते, पण इतर कुठे कोण लपले असतील याची त्याला कल्पना नव्हती. तो पटकन उठला आणि गौरीला ओढून आपल्या मागे केला, जसं एखाद्या आईने धोका ओळखला आहे आणि आपल्या मुलाला तिच्या पदराखाली गुंडाळले आहे. काजल सोबत इतर गार्ड्सने त्या दोघांना चारही बाजूंनी लपवले होते. गौरीला त्याच्या हृदयाचे वाढलेले ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. "सर, तुम्ही लवकर गाडीत बसा." गाडी येताच काजल म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. "काजल, तू?" गौरीने तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण काजल नकार देत म्हणाली, "मी ठीक आहे मॅम, तुम्ही गाडीत बसा." शिवने तिला जवळ ओढून गाडीत बसवले आणि काजलकडे पाहून आपला रुमाल काढला आणि तिच्या हातावर बांधत म्हणाला, "आत बस लवकर." "सर." "मी म्हटलं आत बस." काजल आत गौरीच्या शेजारी बसली, पण मग शिवकडे पाहत म्हणाली, "लवकर आत या सर, बाहेर तुम्हाला धोका आहे." काजलचे बोलणे ऐकून शिवचं डोकं ठणकलं.
शिव दुसऱ्या बाजूला येऊन बसू लागला. तेवढ्यात त्याने पाहिले की जयवंत देशमुख आणि बाकीचे सर्व बाहेर आले होते. शिव त्यांना पाहून संतापला आणि त्यांच्याकडे सरकला. काजलने आवाज दिला पण शिवने ऐकले नाही. सरांना थांबवा मॅम, त्यांच्या जीवाला धोका आहे, काजल म्हणाली आणि बाहेर आली. पण तिच्या वेदना आता वाढल्या होत्या. गौरीने हे पाहिलं आणि तिला सांभाळू लागली. मला सोडा मॅम, तुम्ही सरांना थांबवा. आम्हाला खबर मिळाली आहे की त्यांच्यावर अटॅक होणार आहे. आम्ही सर्व ठिकाणी लक्ष ठेवले आहे, पण जर कोणी अजूनही लपले असेल तर. काजलने हे सांगितले आणि गौरीचे डोळे विस्फारले. तिने शिवकडे बघितलं, जो जयवंत देशमुखांच्या समोर जाऊन उभा होता. सुधारणार नाही ना? काय हवंय, की मी सुद्धा या युद्धात रक्त सांडायला सुरुवात करावी? जयवंत देशमुखांनी त्याच्याकडे पाहिले आणि हलकेसे स्मितहास्य करत म्हणाले, त्यासाठी जिवंत राहणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या गोळीत इतका दम नाही की माझी छाती शिरू शकेल. 2दा प्रयत्न करून झाला आहे, पण बघा, मी तुमच्या समोर उभा आहे. एक गोष्ट कान उघडे ठेवू नये का? जर तुमच्यात हिंमत असेल तर समोरून लढा. भित्र्यासारखे मागून हल्ले करू नका, नाहीतर मी माझ्यावर आलो तर. शिव बोलत होता आणि जयवंत देशमुखांची नजर इकडे तिकडे फिरत होती. गौरीला काजलचे शब्द आठवले आणि जयवंत देशमुखांची नजर ओळखून ती त्यांच्याकडे सरकली. काहीही करा जयवंत देशमुख, पण माझ्या बायकोकडे नजर वर करून पाहू नका, नाहीतर मी माझा संयम गमावला तर तुम्हा सर्वांना मारून टाकेन. असं म्हणत तो जयवंत देशमुखांकडे सरकला. पण प्रतापने त्याच्या छातीवर गन रोखली आणि म्हणाला, निघून जा, नाहीतर. नाही, जाऊन गाडीत बस. गौरीचा आवाज ऐकून शिवने मान वळवली आणि गौरीकडे पाहत कडक स्वरात म्हणाला. गौरीने ऐकले नाही आणि ती शिवसमोर येऊन उभी राहिली. बघताय काय प्रताप देशमुख, गोळी झाडा. मी तुमच्या समोर आहे. करा तुमच्या मनासारखं, कारण मी जिवंत असेपर्यंत तुम्ही माझ्या नवऱ्यापर्यंत पोचू शकणार नाही. शिवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि तिला मागे करत म्हणाला, काय करत आहेस? गौरी त्याला मागे ढकलत म्हणाली, मागे राहा. यांचं टार्गेट मी नाही, तू आहेस. शिवचे डोळे विस्फारले. गौरीची नजर सतत जयवंत देशमुखांवर रोखलेली होती. त्यांच्या हलक्या हास्याने गौरीला धक्का बसला. तिने त्यांच्याकडे नीट पाहिले, मग जवळ उभ्या असलेल्या गार्डकडून गन हिसकावून घेतली आणि जयवंत देशमुखांना पॉइंट करत म्हणाले, जे काही षडयंत्र तुमच्या मनात रचत आहात ते थांबवा, नाहीतर जर माझ्या नवऱ्याला थोडासाही ओरखडा आला तर मी तुम्हाला मारून टाकेन. जयवंत देशमुख आश्चर्य आणि रागाच्या मिश्र भावनेने पाहत राहिले. तोपर्यंत गौरीच्या सांगण्यावरून गार्ड्सने त्यांना घेरले होते. तुझी मर्यादा विसरू नकोस गौरी. मग मला मजबूर करू नका. मी करुणा नाहीये, म्हणून ते पुन्हा करण्याचा प्रयत्नही करू नका. मी तुमचंच रक्त आहे, त्यामुळे मला नात्यांबद्दलचा अनादर वारशाने मिळाला आहे. शिव तिच्या बोलण्याने स्तब्ध झाला, पण जयवंत देशमुखांच्या चेहऱ्याकडे बघून त्याला दिलासा मिळाला. त्याने गौरीला मागून आपल्या मिठीत घेतले आणि जयवंत देशमुखांना बघून कुटीलपणे हसला. आपल्या पोटावर शिवच्या घट्ट बोटांच्या स्पर्शाने गौरीच्या नसात आणल्या, पण तिने स्वतःवर कंट्रोल ठेवला. जयवंत देशमुखांच्या हालचालीकडे बघून गौरी पुन्हा म्हणाली, सांगितलं ना, काहीही केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्या फॅमिलीकडे पाहूही नका. जयवंत देशमुख. गुड्डी, प्रताप कठोरपणे म्हणाले. कोण गुड्डी? गौरी शिव पाटील. वाईट वाटतंय की मी तुमच्या आदरणीय वडिलांशी इतकी उद्धटपणे वागले याचे. मग झाडा ना गोळी, द्या शिक्षा. तुमचे हात का थरथरत आहेत? जिच्या रक्षणाचे वचन दिले होते तिच्यावर गोळी झाडताना तुमचे हात नाही थरथरले. त्या निष्पाप दूध पिणाऱ्या मुलीची दया नाही आली, तर आता का थरथरत आहेत? गौरी दात विचकत म्हणाली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. रिलॅक्स स्वीटहार्ट, इतका राग नाही करायचा.
तुझ्या हेल्थवर परिणाम होईल, जो मी अजिबात सहन करू शकत नाही. यू नो ना हाऊ मच आय लव्ह यू. असं म्हणत शिवने तिच्या कानाखाली किस केले. गौरीने तिचे दात घट्ट केले, मुठी घट्ट केल्या आणि प्रताप यांच्याकडे पाहत राहिली. शिवने तिचा चेहरा आपल्याकडे वळवला आणि म्हणाला, चल घरी जाऊया. गौरीने एक वेदनादायक जळजळीत नजर त्यांच्यावर टाकली आणि नंतर एक नजर प्रताप यांच्याकडे टाकली आणि पुढे निघून गेली. शिवने त्यांच्याकडे पाहिले आणि प्रताप यांच्या हातातून गन घेत म्हणाला, गन नाही, खेळणी खरेदी करा. आजोबा होणार आहात ना. तो विचित्र हसत पुढे निघून गेला. गौरी काजलला उचलून गाडीत बसवू लागली. काजलने मागे वळून पाहिले आणि डोळे मिचकावत स्माईल केली. तोपर्यंत अभि आणि निखिलही तिथे आले होते आणि ते सर्व एकत्र निघून गेले. जयवंत देशमुखांनी प्रतापकडे पाहिले आणि गाडीत जाऊन बसले. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.